तर तुम्ही म्हणतात की 12 mm नळी 125 फुटच लांब टाकावी, 16 mm नळी 200 फुटच लांब टाकावी, 20 mm नळी 300 फुटच लांब टाकावी. तर असं का, त्याच्याने काय मोठा फरक पडतो असा प्रश्न एका शेतकरी दादाने विचारला आहे. तर बघा, तुम्ही शेतामध्ये जर ही ठिबकची नळी आहे, हिची जर योग्य ती लांबी टाकली नाही, समजा लांबी कमी टाकली तर चालेल, पण जास्ती टाकली तर प्रत्येक झाडाला सारखं पाणी पडत नाही आणि सारखं पाणी न पडल्यामुळे पिकाची असमान वाढ होते. सोबत तुमच्या नळीमध्ये पाण्याचं प्रेशर मेंटेन न झाल्यामुळे ती लवकर चोकअप होते आणि तुमची ठिबक तुम्हाला लवकर बदलवावी लागते. कारण ठिबक सिंचनामध्ये हे फार महत्त्वाचं आहे की प्रत्येक झाडाला सारखं पाणी पडलं पाहिजे. आणि समजा तुम्ही ह्या ठिबकमधून जर काही खत वगैरे देत असाल तर हे जर सारखं पाणी पडलं नाही तर त्याचंही असमान वितरण होईल आणि मग परत तो एक वेगळा प्रॉब्लेम. म्हणून ठिबक सिंचन करणार असाल तर ठिबकची लांबी फार महत्त्वाची असते आणि ती योग्य तीच तुम्ही मेंटेन करावी. समजा तुम्हाला प्रश्न पडत असेल की बाबा आमचं शेत काही ठराविक लांबीचं आहे, ठराविक रुंदीचं आहे, त्याचं आम्ही कसं प्लॅनिंग करावं, कसं कोण मदत करेल, तर ह्याच मदतीसाठी आमचे इंजिनियर विनामूल्य सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या नंबरवर उपलब्ध असतात. तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या मनातला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतात. आणि माझी ही मेहनत तुम्हाला आवडत असेल की बाबा तुम्ही विचारलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो, तर व्हिडिओला लाईक नक्की करा.